सभापती महोदय, खरं तर विरोधकांच्या 260च्या प्रस्तावावरती सरकारवरती टीका पुन्हा करण्याचा प्रयत्न झाला। मग PWDचा विषय असेल, कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले नाहीत, महापालिकेला काम नाही, महापालिकेकडे पैसे नाहीत, रस्ते नाहीत, पाणी नाही, गटर नाही, मीटर नाही, असे आमचे मित्र सातत्याने बोलत असतात आणि मुद्दाही उपस्थित करत असतात। पण त्यांना एक गोष्ट विसरायला होतं, प्रत्येक वेळेला तुमचा तो बाब आहे आणि आमचं ते कार्ड, हे जे चाललं हे चालणार नाही। सभापती महोदय, ज्यांनी आज नैतिकतेचे धडे आम्हाला शिकवले त्यांनी इतिहास जरा तपासला असता तर बरं झालं असतं। ज्या वेळेला त्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला विरोधी पक्षांच्या लोकांवरती काय काय केलं, कशा पद्धतीत पैसे थांबवले, कशा पद्धतीत त्रास दिले, कशा पद्धतीत बिलं पाडली, कशा पद्धतीत आमदारांना जेलमध्ये टाकायचं काम केलं, हे देखील विसरता येणार नाही। सभापती महोदय, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे आणि ह्या देवाभाऊच्या सरकारमध्ये कुठलाही विकास करत असताना हा कोणाच्या विभागात होतो आहे विकास, कुठल्या आमदाराचा विकास होतो आहे, त्यापेक्षा हा महाराष्ट्राचा विकास होतो आहे या दृष्टीने काम करण्याचं काम देवाभाऊचं सरकार करते। सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंच्या खात्यामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम होतं आहे। फार शाश्वत पद्धतीने ठामपणे मी आपल्याला या सभागृहात सभापतीमध्ये म्हणतो आहे। जो आरोप केला गेला तो 85,688 कोटीचा, तो खरं तर या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला कळला पाहिजे की तो 89,668 कोटी नसून हा स्पिल ओव्हरची अमाऊंट जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला। आता खरी तर ती बोलत असताना आपण थोडी माहिती घ्यायला पाहिजे, कारण बोलणारे सगळेच ज्येष्ठ सदस्य आहेत, तिसरी टर्म चौथी टर्म केलेले सदस्य आहेत। त्यांनी जर आकडेवारी जर व्यवस्थित घेतली असती आणि जनतेची दिशाभूल न करता सरकारला जर प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सरकारने त्यामध्ये सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न आपल्या बोलण्यावरती केला असता। आता ती स्पिल ओव्हरची अमाऊंट देखील 53,000 कोटीवरती आलेली आहे आणि त्यापैकी देखील सभापती महोदय आता जवळजवळ 38,022 कोटीची बिलं दिली गेली आणि 17,552 कोटी रुपये इतकीच आता मर्यादित अमाऊंट ही बाकी राहिली आहे आणि त्यातून देखील सभापती महोदय जवळजवळ 18,950 कोटीची बजेटमध्ये तरतूद आहे। त्यामुळे ही तरतूद झाल्यानंतर देखील आता भविष्यात येणाऱ्या कालावधीत एकही रुपया कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचा बाकी राहणार नाही, या सभागृहाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। बरोबर अधिवेशन आलं की कोणाला तरी उभं करायचं, सरकारवरती टीका करायला लावायची आणि मग ही टीका फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्येच होते की काय असा एक आविर्भाव निर्माण करायचा। अरे तुम्ही देखील सरकारमध्ये होतात, तुम्ही देखील आमच्याबरोबर सत्तेत होतात, त्यावेळेला देखील हीच परिस्थिती होती। सरकार कधीही कुठलं काम करत असताना एक रकमी कोणाला पैसे देत नसतं, तर ते पैसे देत असताना सभापती महोदय हे सातत्याने स्पिलओव्हरच्या माध्यमातून असेल, बजेटरी प्रोव्हिजनच्या माध्यमातून असेल, सातत्याने त्या पद्धतीने देण्याचं काम हे PWDच्या माध्यमातून केलं जातं। सभापती महोदय, भविष्यात आपण यामध्ये ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम म्हणजे ज्याला आपण TREDSच्या माध्यमातून देखील पेमेंट करणार आहोत आणि TREDSच्या माध्यमातून आतापर्यंत 3,296 कोटी रुपयाची पेमेंट केली गेली आणि जो आरोप होत होता की प्रत्येक वेळेला काहीतरी कोणाला तरी खिसे गरम करावे लागतात, टेबलाखाली काहीतरी ठेवावं लागतं, ते न होता इथं ऑनलाईन प्रणाली पद्धतीने ही पेमेंट होणार आहे। त्यामुळे सभापती महोदय, ज्या पद्धतीचा उपयोग या सरकारने आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंच्या नेतृत्वात या खात्यामध्ये केला गेला त्याचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही जी पेमेंट पद्धती आहे ही ऑनलाईन पद्धतीने होते। त्यामुळे आता कोणाला भविष्यात याच्यावरती आरोप करण्यासाठी संधीच राहणार नाही आणि मला विश्वास आहे महाराजजी की येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जी उरलेली 3,296 कोटीची जी मान्यता आहे ती देखील आपण तात्काळ द्याल आणि ही देयकाची जी आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम कंत्राटदार आहेत त्यांना तुम्ही दिलासा देण्याचं काम द्याल आणि त्या माध्यमातून उरलेली 14,000 कोटीची रक्कम देखील तात्काळ आणि लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकाल। अर्थसंकल्पातून सरकारची विकासनिष्ठा ही फार स्पष्टपणे दाखवली जाते, कारण देवाभाऊंनी विकासाला जास्त प्राधान्य दिलं गेलं आहे। मग तो विकास इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, शेततळ्याचा असेल, पाण्याचा असेल, सर्वच बाबतीतला असेल, हा विकास झाला पाहिजे, राज्य सुजलाम सुफलाम झालं पाहिजे, राज्य पुढे गेलं पाहिजे या भावनेतून सभापती महोदय सन्माननीय देवाभाऊचं सरकार आमचं काम करते। या अर्थसंकल्पातून मागील वर्षी 11,703 कोटीची तरतूद, यंदा ती वाढवून 18,950 कोटीची तरतूद म्हणजे जवळजवळ 62% वाढ सभापती महोदय या माध्यमातून केली गेली। सभापती महोदय, आपल्या
या संपूर्ण प्रस्तावामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक वेळेला कुठेतरी बोललं गेलं की जाणून बुजून स्थगिती दिली गेली, जाणून बुजून काही ना काहीतरी कारण काढून कॉन्ट्रॅक्टरना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण सभापती महोदय, मी फार स्पष्टपणे या बाबतीत सांगतो की ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी हा सभागृहामध्ये आवाज उठवला होता, त्या आवाज उठवण्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नव्हता. यामध्ये दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळं दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळं दिसत नाही, ही परिस्थिती यांची आहे, आपल्याला या माध्यमातून दिसून येते. त्यामुळे महायुती सरकारने कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही आमदाराचा कधीही दुराभाव केला नाही, किंबहुना हा दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून आम्ही त्याला त्रास द्यायचा. खरं तर आता दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे की नाही मंत्री महोदय हे देखील शोधावं लागतं. त्यामुळे त्या विषयावर मला यायचं नाही आहे. आता जी काही संख्या राहिली आहे ती संख्या टिकून राहावी एवढीच मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण प्रत्येक वेळेला फक्त टीकेच्या माध्यमातून टीका करून राजकारणापुरतं, निवडणुकीपुरतं राजकारण करायचं नाही, तर विकासासाठी राजकारण करायचं आहे, हे आपल्याला या माध्यमातून सभापती महोदय सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सभापती महोदय, सिंहस्थ कुंभमेळ्यावरती देखील टीका केली गेली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आमचे सन्माननीय ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली गेली. एक सिंहस्थ कुंभमेळ्याचं मंडळ स्थापन केलं गेलं, त्यामध्ये प्राधिकरण स्थापन केलं गेलं, ज्यामध्ये बऱ्याच खात्याचे सचिव, एक ज्येष्ठ सचिव शेखर सिंग सारखे सचिव जे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते, त्यांना त्या प्राधिकरणाचं प्रमुख केलं गेलं, कमिशनर केलं गेलं. आणि त्यांच्या माध्यमातून या कुंभमेळ्याला कुठल्याही प्रकारची कमी पडू नये त्यासाठी 20,000 कोटीची पेक्षा जास्तची जवळजवळ आपण तरतूद केलेली आहे. आणि हे करत असताना हाऊसिंग टाउनशिप असेल आणि त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये हजारो कोटीच्या पायाभूत सुविधांचा देखील समावेश या माध्यमातून सभापती महोदय यामध्ये केला गेला, ज्यामध्ये 7,613 कोटीचा नाशिक परिक्रमा मार्ग आहे, 572 कोटीचं नाशिक विमानतळाचं विस्तारीकरण आहे, 633 कोटीचं नागपूरचं अत्याधुनिकीकरण विधानसभेचं आहे. सभापती महोदय, तुम्ही आता लगेचच आम्हाला बेल मारायला लागलात तर आमची शाळा सुटल्यासारखं आम्हाला वाटेल.